कालवा समितीची बैठक झालेली आहे, पुण्यासाठी महत्त्वाची होती आणि पुणे जिल्ह्यासाठी शेतीच्या पाण्याचा आणि पुण्याच्या पिण्याच्या संदर्भात काय चर्चा झाली किंवा काय झालं? हे वर्ष तसं पाहिलं तर 25 वर्षातलं सगळ्यात अडचणीचं पाण्याच्या दृष्टीने वर्ष आहे. सगळ्यात कमी पाऊस मागच्या 25 वर्षातलं जर आपण आकडेवारी काढली तर यावर्षी झालेला आहे. परंतु सुदैवानं जलसंपदा विभागानं आणि आम्ही नेहमी महानगरपालिकेच्या नियोजनाची तक्रार करत असलो तरी यावर्षी जलसंपदा विभाग आणि महानगरपालिकेनं चांगलं पाण्याचं नियोजन केल्यामुळे यावर्षी शहरातही पाण्याची फारशी टंचाई नाही आणि ग्रामीण भागामध्ये तुलनेनं बऱ्यापैकी पाणी आम्ही देऊ शकलो. आज निर्णय असा झालेला आहे की पुण्याच्या पाणीमध्ये कुठली कपात न करता जे ग्रामीण भागातलं खडकवासलाचं रोटेशन आहे ते 2 रोटेशन देण्यासंदर्भातला निर्णय आज कालवा सल्लागार समितीमध्ये झालेला आहे. त्यामुळे सुदैवानं पुण्यालाही कुठली अडचण नाही आणि ग्रामीण भागालाही कुठली अडचण नाही अशा प्रकारचं नियोजन आज कालवा सल्लागार समितीमध्ये झालेलं आहे. शेतीचं जे रोटेशन झालं कधी सुरू होईल, किती दिवसांचं असेल आणि किती पाणी? साधारण शेतीचं पहिलं रोटेशन हे 3 मार्चच्या दरम्यान सुरू होईल. ते साधारणपणे 4.30 TMC असं असेल आणि दुसरं रोटेशन 3 TMCचं असेल. आपल्या मतदारसंघात मोठी फॅक्टरी त्या ठिकाणी साबळे नावाचा जो त्यामधला मालक आहे त्याच्यावरती अनेक प्रश्न तिथे उपस्थित केले जातात, काय सांगा? नाही, त्यातली मला जी माहिती आहे की यापूर्वी सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये वारंवार आग लागण्याचे प्रकार झाले होते, ते सगळे संशयास्पद आहेत आणि ही तिसऱ्यांदा अशी घटना MIDC मध्ये घडतीये. त्यामुळे या संदर्भामध्ये मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या प्रकाराची वारंवार ते घडत असल्यामुळे आणि याचा सगळ्या तरुण पिढीवर खूप विपरीत परिणाम होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि वारंवार कुरकुंभ या ठिकाणीच ते होतंय. केमिकलचा अडचणी उद्योगाच्या त्या ठिकाणी आमच्या आहेत, परंतु यापेक्षा सुद्धा ही गंभीर अडचण असल्यामुळे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून मी अधिवेशन कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी करावी अशी मागणी करणार आहे. असे प्रकार घडू नयेत, MIDC अशा पद्धतीनं जमिनीचं उत्पादन होत असेल तर याच्यामध्ये मुळात फॅक्टरी इन्स्पेक्टर पासून ज्या उद्योगाच्या संदर्भात तपासण्या करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांचं अपयश आहे असं माझं मत आहे. याच्या संदर्भामध्ये केमिकलचं फारसं काही ज्ञान हे नॉन टेक्निकल लोकांना नसतं आणि सगळ्याच केमिकल फॅक्टरी त्या परिसरात आहे. परंतु फॅक्टरी इन्स्पेक्टर पासून तर जे काही MPCBचे सगळे अधिकारी आहेत यांचं याच्यावर थोडं बारकाईने लक्ष असलं पाहिजे, विशेषतः फॅक्टरी इन्स्पेक्टरचं असलं पाहिजे. म्हणूनच या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी मी या अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यामध्ये करणार. दुसरं असं, गेल्या वेळी वहिनी उमेदवार होते भाजपच्या बारामतीमधनं, आता दादा म्हणतात की सुनेत्रा वहिनी लढतील असं म्हणले नाही, पण तयारी ती दिसते. वहिनी तुम्हाला भेटल्यात येऊ काय? सुनेत्रा वहिनींची आणि माझी जी भेट झाली ती आमची कौटुंबिक भेट होती. या संदर्भामध्ये जे काही माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह साहेब यांच्या स्तरावर, माननीय नड्डा साहेब जे काही केंद्रामधली नेतेमंडळी निर्णय घेतील तो स्वीकारून आम्ही सगळेजण पुढे जाणार आहोत आणि राज्याचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी पुढे जाण्याचं ठरवलेलं आहे. जागा सोडली तुम्ही, दावा नाही हा माझा विषयच नाही आहे. मागच्या वेळेस जागा होती त्यावेळेस समीकरणं वेगळी होती, यावर्षी समीकरणं खूप बदललेली आहेत. त्यामुळे या स्तरावर पहिल्यांदा बारामतीची जागा कुणाकडे जाईल हे ठरेल आणि त्यानंतरच उमेदवारीची चर्चा केलेली योग्य राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.